मचाएंगे अभी मचाएंगे। आता आम्ही चाललेले आहेत आता कोणते लोकमान्य स्टेशन आहे बघू आहे का जगन्नाथपुरी डायरेक्ट हाय गाईज, आम्ही चालले जगन्नाथपुरीला आणि आमच्या ग्रुपमध्ये नवीन मुलगा आलेला आहे, त्याचं स्वागत आम्ही जगन्नाथपुरीला करणार। आता आम्ही चालले, आम्ही आता येणार ना महिन्याभर। पाणी घेतला उद्या तोंड धुवायला, आम्हाला पाणी भेटला तोंड धुवायला। आता आमचा लंच टाइम झालेला आहे। टिफिन गोइंग टू जगन्नाथपुरी। अंडी बुर्जी लाव। आणि आता इथे आम्ही पंचावत खेळत आहे दिसलेल्या दिवशीमध्ये आज येत नाही चालू आहे आणि मी ट्रेन बघतोय ट्रेन देम जायला जाऊ तुमच्याला आता आम्हाला भूक लागली, आता आम्ही चालले आमलेट खायला। बिलासपूर येतात का तुम्ही? येतात का? लवकर बोला लवकर। हे बघ त्याला आमलेट टाकू लागले भूक। आम्ही आहे बिलासपूरचं खास आमलेट 60ला 2 आमलेट मस्त। तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे तयारी करायला आहेत केकची सजावट बघा तुम्ही। जे काय ते त्याच्या हातून सजावट करायला आहेत, खूप चांगल्या प्रकारे सजावट केलेलं आहे। तोंडाला पाणी आहे बघून। ह्याच्या पुढे आपला केक सुद्धा फिका पडेल एवढ्या चांगली सजावट केली आहे। त्यानंतर थोड्या वेळात बघा कसं सेलिब्रेशन करतात। तुम्ही बघू शकता आता केक आपला तयार झालेला आहे, तयार केलेला आहे जसं आमच्याकडे होतं सामान त्याच्याने आम्ही केक बनवलेला आहे। एकदा तुम्ही आपली फॅमिलीला दाखवा कसं तयार केलं बघा। उचलला तर फुटू शकतो म्हणून आम्ही सावकाश दाखवा बघा। अर्जंटमध्ये केलेलं आहे। आता इथे स्टेशनवर गाडी थांबलेली, तिथे आम्ही एक केक घेतलेला आहे, तिथून बघू शकता तुम्ही। आता फक्त 3 मिनिटं आहेत त्याच्या वाढदिवसासाठी, 12 वाजणार आहेत आणि त्याला आम्ही देणार आहे एक सरप्राईज, चांगलंच सरप्राईज देणार आहे। चल भेटूया, थांबा थोड्या वेळ। 12 वाजलेले काहीच, चला आपण त्याला सरप्राईज देऊया। चला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। दिखता ना पाहिजे, दिखता ना पाहिजे। चला सेलिब्रेशन करूया। दिखेल मग। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू,
Happy birthday, dear Lily. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. आता आम्ही ट्रेन मधून उतरलेले आहेत. हे एकमेकाला शिवा देत आहेत. तोंड धुवा लागलेले आहेत ही आपली माणसं. तोंडा एकदम यांची हे झालेली आहेत बघा कशी दिसतात ही. अजून एक स्टेशन बाकी आहे. अजून एक स्टेशन बाकी आहे आमचं. हे अशा शिवा देऊ नका रे. आमचा मॅनेजर बसला हा हा माणूस एकदम तिक्कल. हा गौरव फायनली पोहोचल्यात. अक्षरशः ट्रेन मध्ये असं वाटत होतं ना जेलमध्ये ठेवल्यात. 30 तासाच्या नंतर फायनली आता तुम्हाला दाखवत आहे पुढची मजा. बघत राहा. बोल. खायला या सामान घेऊन चिंचा घेऊन आला. चिंच विसरलेले म्हणून चिंच आणून घेऊन आलोय. तुम्हाला काय दया आहे का नाही आमची. बघा किती घाम. तू बोल या पादळ आता आम्ही चाले बीचवर समुद्र बघायला. फिरायला मजा पोहायला पण. आता आम्ही जाणार आहे अरबी समुद्रावरून. आपण पश्चिमला राहतो आणि आता आपण बघणार आहेत पूर्वेकडील समुद्र. तो म्हणजे जगन्नाथ मंदिर जवळ समुद्र बघणार आहेत आपण. बघूया कसा आहे तिकडे पुरीचा समुद्र. बघूया तिकडं समुद्र, तिकडली माती, तिकडले वातावरण, तिकडनं म्हणजे आपलं काय बोलतात ते निसर्ग. बघूया कसा आहे ते बघूया. तुम्ही बघा आमच्यासोबत. इकडे गरमी खूप आहे गाईस. फायनली तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा जी अपेक्षा होती, जी आम्ही वाट बघू तेवढेच बसून, तो म्हणजे पुरीचा बीच. एकदम स्वच्छ आणि सुंदर. तो आता आम्ही आणले आहेत बघायला. बघा तुम्ही सुद्धा बघा कसं बीच आहे.
पुरीचा एकदम स्वच्छ आणि गोरा गोरा बीच. तुम्ही पण या बघा, एन्जॉय करा आणि मस्तपैकी आनंद घ्या जगन्नाथपुरीचा हा सुंदर बीच. कमा हे बघा आमची माणसं आता उंटावर चढत आहेत. 4 माणसं चढलेली आहेत. शिडी काढलेली आहे. आता आम्ही गुंटावर बसलेले आहे. बघा चाललेलं आहे. हा आमचा उंटा आहे. उंटा बावलं पण आहे. बावलं आहे. बावलं बावलं मोठं मोठं बावलं बावलं मोठं. आता आम्ही जात आहे उंटावर. 5 किलोमीटर जातोय आम्ही. हे बघ कसं ते आणि कबरीमध्ये मारलेलं आहे. बघा 120 रुपये घेतलेले आहेत. असं काय नाही की 120 आणि आता आम्ही उंटावरती सफर करत आहेत जगन्नाथपुरीचा ब्रिज. बघा असं वाटतंय की आम्ही इकडे आलेलो आहे. दाखवू आपण या. असं वाटतंय दुबई मध्ये आल्यात. ब्रो चलो चलो ब्रो चलो. शुभ सकाळ काही. आता आम्ही सर्वजण सकाळी 4 वाजता लवकर उठून श्री स्वामी जगन्नाथाच्या दर्शनाला जात आहेत. सर्वांना जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. तर आम्ही दर्शन घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि तुम्ही सुद्धा जगन्नाथाचं दर्शन घ्या. आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो की जगन्नाथजी कसे दिसतात आणि कसे नाही. आणि जगन्नाथपुरी हे साक्षात आहे. कलियुगातील साक्षात दर्शन म्हणजे श्री जगन्नाथपुरी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की यायचं. सांगताना पण अंगाला काटा येतोय. विचार करा. बरोबरच तुम्ही सुद्धा एकदा या आणि भेट घ्या जगन्नाथ. चला जय जगन्नाथ. आम्ही आताच आम्ही सकाळी 6 वाजता दर्शनाला गेलेलो. तर 2 तासामध्ये आम्हाला दर्शन मिळालं. दर्शन चांगलं झालेलं आहे. जगन्नाथपुरीचं दर्शन. तो जो एक धाम आहे तो 4 धाममधला एक धाम आहे. जसं बघितलं ना तो द्वारका, बद्रीनाथ, रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी. आता आम्ही जगन्नाथपुरीवर 35 किलोमीटर सूर्यमंदिर आहे. कोणार्क म्हणून सूर्यमंदिर आहे. ते जगामध्ये कुठेच नाही. ते आता आम्ही बघायला चाललेलो
पण आमची मुलं बघा मुलींपेक्षा वाऱ्या आहे. बघा तुम्ही कसा संसार करतात ते चपात्या कशा लागतायत आणि करतायत कसे ती मजा बघा तुम्ही फक्त. अजून एक मुलींसाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्हाला लग्नानंतर सुखी आणि समाधी न्यायचं असेल तर आमच्याकडे एकापेक्षा एक भारी ऑफर आहेत. ते एवढे संसारी मुलं आहेत ना की तुम्हाला एवढे सुखी ठेवतील की तुम्हाला लग्नानंतर नाही जेवणाचं टेन्शन कसलंच काय टेन्शन देणार नाही. आता तुम्ही बघितलंच असेल कशा चपात्या त्यांनी लाटल्या असेल. एकदम प्रेमाने. हा म्हणजे सगळं त्याच्यामध्ये काय बोलतात ते आपण सगळं रम्य पडलं त्याच्यामध्ये. चपाती लाटण्यामध्ये एवढे मग्न झाल्यात ना ते त्यांना दुसरं काय दिसत नाही. आणि हे पण इथेच नाही तुम्ही प्रेमाने ठेवलं तर ते अजून दुप्पट म्हणजे तिप्पट सांगितलं तरी चालेल ना. बरोबर बरोबर. तिप्पट सांगितलं तरी ते चपात्या लागणार तुमच्यासाठी असे. बोल बोल. युट्यूबला आहे काय भाजी भाजी करे बोलले फास्ट फास्ट करा. काय बघितली का अकबर एक नंबर पोट भरलं तर सर्वांना.